हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्ध वन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्. आपदमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सर्वगुरुभ्यो नमः. श्री मध्वगुरुभ्यो नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो पांडवांगील काणी ಒಟ್ಟು ಕೃಷ್ಣಾಲ್ ಕಾಣಿ ती पळीतरसची आमकां महाभारतांतू कृष्णाले काणी पांडवाल काणी ಒಟ್ಟುची मांद्रिशी मेळ्ळी ಇಲ್ಲ म्हाका मेळ्ळा नातला रे. महाभारत तात्पर्य निर्णय आमचो मध्वाचार्यान तशी दिल्लेलो आसा. तशी आतां कृष्ण नरकासुरा मारच्याक म्हणून प्रागज्योतिषपुराक सत्यभामेल ಒಟ್ಟು चमकलेले विषय थंय तर आमी काल पळयला. थंय नरकासूर म्हणल्यार तो ब्रह्माले बर आशिल्लो ताका वध्य तो शस्त्र धरून राबल्यार पुरतो युद्धाक कोणाय तुका पराजीत करूं जायना म्हणून ब्रह्मान ताका वर दिलेले. पर नरकासुरा मान्ने तागेले मंत्री मुरासुरू सकडी तांकांय तसलेची अजेयत्वय आशिल्ले अवध्यत्वय आशिल्ले. तशें त्या मंत्रींक नरकासुरा त्या मंत्रींकय अवध्यत अजेयत आसल्यार नरकासुरा समांजलीची तांणी म्हणा मेलिकून इतक म्हळ्यार नरकासुराल निमती तांणी पराजित जाताची विंगड जनाल निमती जायनाची म्हणटा नरकासूर तांगेले दोग जनाल पशी श्रेष्ठ मंत्रींक गेले पशी श्रेष्ठ जालो बई बॅ तसलेय बरं ब्रह्मा नरकासुरा दिलेले. तो नरकासूर म्हळ्यार दुसरो कोणय न्ही वराहावतार घेवन येतना ते धरादेवी म्हळ्यार भुंयची वैरी तागेले वराहाल हुम पडतन जलल कयता तशें ताका भौमासूर म्हणून म्हणटाची भुंयची पूतो म्हूण सांगून. आनी ताका नरकासुराक सकल संपत समृद्ध जावन आशिल्ले प्रागज्योतिश म्हणले पट्टणी ब्रह्मान दिलेले. कितले चंद म्हळ्यार त्या भायरच्यान गिरिदुर्ग म्हळ्यार त्या प्रागज्योतिश पट्टणाचे सुत्तान भायरचे आवरण पुरे पर्वत भितर येवचे बारी कश्ट. ताजे नंतर जलदुर्ग बाईची गिरिदुर्ग ताजे नंतर जलदुर्ग म्हळ्यार आळ कंदक कोंडून तांत बरी उदक त्या उदकांत तूं चड जावन सिसडी सकट घालचे त्या मनशान पांय दवरले खात ते तसले ताका जलदुर्ग. मागीर ताजी पशी भितर पाशदुर्ग म्हणटाची मुरासुरान निर्माण केलेले ते 6,500 देखून 6,500 थंय पाश म्हळ्यार पाश म्हूण म्हळ्यार दोर म्हणून लेखूं येता आमी पांय दवरल्यार तांडून शिरकात तसले त्या मुरासुरान निर्माण केल्ले भयंकर जावन आशिल्ले पाश कयते कोण पांय दवरल्यार तांकां पांयो बांदून सोडचे तसले. मौरव म्हणून ताका म्हणचे त्या पाशाक मौरव मुरू म्हळ्यार असुरान निर्माण केलेले मुरासुरा म्हूण म्हणटाचे जेवो शंकासुराल पूत ताका 5 मात्तिकय ताका जलस्तंभन विद्ये गोत आशिल्ली देखून उदकांतून न्हिदो नासतो तो. ताका 7,000 जन चेडूं तांतू 5 जन 7,000 7 जन मुख्य जावन आशिल्ले चेडूं तांणी कृष्णाल निमती मरताची बरलेले जनाक गरुड हत करता. तशी मुरासुरा मारलेले देखून कृष्णाक मुरारी म्हूण म्हणटाची. हें दुर्ग शत्रूंक अभेद्य जावका दणसुच्याक असाध्य जावका म्हूण सांगून नरकासुरान आराधन केलेले ब्रह्मान ते परे बर दिलेले ताका. तशी मागीर नरकासुराक निशुंब पीठ मुरा हयग्रीव 5 जन नरकासुराक मंत्री आशिल्लीचे. ताणें म्हणजे कसले म्हळ्यार हांव चतुर्मुख ब्रह्माक समान ते 5 जन ब्रह्माल पळय लोकपालक आसाची इंद्रादी इंद्र वरुण यम लोक अष्टदिक्पालक म्हणटा पळय तशीच म्हाका 5 जन लोकपालक जन आसाची म्हूण सांगून. तशी ताका हरिवंशांतू
निशुंबाक निसुंद म्हूण नांव आसा. हरिवंशांत ही काणी मेळटा. कृष्णान प्रागज्योतिशपुरा आक्रमण करून ह्या मुरासुरांनी मारलेले. तांत भितर मुरासुराल चेडवालांतू 2 जनांल नांव विंगड दिसता. निशुंभ म्हणून निसुंदा, पंचजन म्हणलेले राक्षसाक मुरासुराल पुत्ताक पंचनद म्हूण दवरला. जेवो 5 जन श्रेष्ठ मंत्र्यो आशिल्लीत न्हू ताका. तशी पीठ, मुरा, निशुंभ, हयग्रीव पंचजन हांगेल सहायान नरकासुरू ते देवयान मार्ग म्हळ्यार देवयान मार्ग म्हळ्यार देवतेन वच्चे येवचे ते 5 जन हन्नी पुरोचके तांकां बाद दिवच्याक. वरुणाले श्वेतछत्र ताणें अपहरण केला के. इंद्राले विहारस्थळ मेरू शिखर तज्जे वैरचे मणी शिखर ताणें अपहरण केलेले के. इंद्राले ऐरावते अपहरण कोरका म्हूण सांगून संकल्प केला ताणें. ताजे पशी पुढे देवमाते अदितीले कुंडल तांतूं दुखून अमृत देम तर आसता तें अपहरण करून सर्व देवतेंकय अपमान जाला. जल्वे वराह अवतारांतू देवान येवन भूंयक उद्धरण करतना भूदेवीक स्पर्श जल पळय तेदन हो जन्मलेलो खंय. तेच्यान ताका भौमासूर म्हणलेलें नाम आयला. भूदेवीन विष्णूक मागून मिगेल पुत्ताक वैष्णवास्त्र दिवका म्हूण सांगून वैष्णवास्त्र दिवयसिलेलें. तें वैष्णवास्त्राच्या बलान भारी अहंकार मिती मिरून पुरजना मारता आशिल्ल्यो. तेच्यान विष्णून येवका जाल्याक मारूक विष्णू कृष्णाल रुपार येवन ताका मारता. मागीर तें वैष्णवास्त्र नरकासुराल पूत भगदत्ताक दिता. भगदत्त कसं करता कुरुक्षेत्रांत अर्जुनाल वैरी ते अस्त्र प्रयोग करता. तेदना कृष्ण मध्य येवन आड रबून तें वैष्णवास्त्र पळय हरद्यांतू धारण केले काही त्यांची वैजयंती माली जाल्ल्या म्हूण सांगून म्हणटाची. जेव आतां नरकासुरा मारका म्हूण सांगून कृष्ण प्रागज्योतिशपुरा चमकला. गिरिदुर्ग सगळेचे गदेन छेदन करून मागीर जलदुर्गाक वायुवी अस्त्र सोडलें. वाऱ्यान उद्दा आडत नवें तशी ते सगळेच उद्दाक आटली पळय. तेदन तांतू मुराले पाश 7000 पाश दिसले. ते पुरे खडगान छेदन केले. तेदना मुर, पीठ, निशुंभ, हयग्रीव पंचजन 5 जन युद्धाक येयल्याची. तांणी कृष्णाल वैरी व्हड पर्वत शिखर शस्त्र अस्त्र बंडे पातोर नाका जाल्यार सकड घालताची. कृष्ण कसं करता चक्र सोणू तांकां पुराजन शिरच्छेद करून मारता. कडे तांगेल चेडूं ते 5 जनाक 7 जन चेडूं आशिल्लीची. ते 35 जनय तांणी तशीच तांकां रुद्राल बर आशिल्लें अवध्य म्हणून तांणी युद्ध आयलींची. अस्त्रशस्त्र उडयतरसची कृष्ण कसं करता तो उत्तमोत्तम बाण सोणू ते 7 35 जनाकय मारता. 35 जन मंत्रीपुत्रांक मारले. 5 जन मंत्र्यांक मारले. मागीर मुरासुरू सकड मेल्लींची. मागीर कृष्ण नरकासुराला आयलो. नरकासुरू बारी आश्चर्य ताका येदोळ कोणें छेदन करनाशिल्लें. ते गिरिदुर्ग जलदुर्ग पुरे छेदन करून कृष्ण भितर आयलो म्हणली कुडले. तो कसं करता 30 अक्षोहिणी सैन्य घेवन येता येद्राक आनी सैन्याचे तांतू 30 अक्षोहिणींतू 4 एक वांटो सैन्य म्हळें खाली गरुड तागेले पक्कान मारून नाश करतके. वरलेलं सैन्य कृष्ण बाणांनी सोडून नाश करता. जाल्यार नरकासूर मात्र मंत्रास्त्र अभिमंत्रित मंत्रास्त्र घेवन नरकासूर तो येद्रा आयला कृष्णा लागीं. मंत्रींकय मंत्रीपुत्रांकय कृष्णान नगरा भायर मारला की नगरद्वारा येता नरकासूर सैन्य घेवन मुखार येता. त्या नरकासुराले रथ केद्द व्हड आशिल्लो म्हळ्यार अंतू महाभारतांतू आमकां मेळना. तात्पर्य निर्णयांतूय मेळना. हरिवंशांतू सांगताची 3 नल्व नल्व म्हळ्यार एक नल्व म्हळ्यार 400 मोळ. 1 मोळा म्हळ्यार 3 फीट कळ्ळें. 400 मोळ म्हळ्यार 1200 फीट कळ्ळें. 1200 फीट म्हळ्यार 1 नल्व. 1200 × 3 म्हळ्यार 3600 फिटा इतले रथाचे विस्तीर्ण काही स्क्वेअर फीट म्हणटा पळय 3600 स्क्वेअर फीट रथ तागेलो. आमगेले आतां घर तितलें आसल्यार व्हडलें घर म्हणटाचें पळय तें व्हड घर इतलें रथ तांतू भितर पुरय दवरून अस्त्र शस्त्र सकडी तशी त्या व्हड रथाक 4 चक्रार चलतवे ते नानवे
8 चक्र 1000 गोड बांधला काही तका 8 चक्र 60 रस्ते 1000 तका गोड बांधला. तशी त्या रथ घेऊन नरकासूर भायर येयलो. युद्ध जाल्लें तांगेले मदें तो नरकासुराक मस्त बाण सोण मारतरस नरकू लास्ट कसं करता नरकासुरू ब्रह्मान ताका एक शतघ्नी दिलेले. शतघ्नी म्हळ्यार आमी आतां शतघ्नी म्हळ्यार फिरंगी म्हणटा जाल्यार त्या गद्या नाम म्हूण सांगून म्हणला. भागवतांतू ताणें शतघ्नी म्हळेले शक्ती आयुध प्रयोग केलेले म्हूण आसा. जबो आतां कृष्णाल वयरी शतघ्नी प्रयोग केला जाल्यार ता कसो करता शतघ्नी गिळता काही कृष्ण ताका निचावन आयास म्हळेल ना कसल ना युद्धान तो श्रम जेवचे म्हूण ना कसल ना जाल्यार तो श्रम प्रदर्शन करता म्हूण इत्याक म्हळ्यार नरकासुराल तसले असुरांक मोहा घालका इत्या म्हळ्यार ओ कृष्णाकय पुरो जत्ता म्हूण तांकां दिसुका मळकतीर तो बस्त पुरो जाला वरी करतकी शतघ्नी गिळ्ळा तोंडांक करून आनी भारी पुरो जाल्या वरी तो दाखोवन घेतकी तेदना हांगा नरकासूर इति कतीर तो तशी करता म्हूण म्हळ्यार नरकासूर एक पंता लेक्को कृष्णाकय आयास जाल्ला म्हूण सांगून तशी कृष्ण लोकांक श्रम दाखयता. जबो कृष्णाल मनांत एक आसतकी कसं म्हळ्यार ब्रह्मो सराग असुरांक वर दितरस मागीर देवान येवका तांकां पळय नाश करचो कितले पंत जाल्ले अशी तेश खातीर ब्रह्माक कळ्ळो हांव नरकासुराक वर दिवन चुकी केल्ले म्हणून अशी पुणी असुरांक वर दिवची राबोवो म्हूण सांगून ताणें तशी केल्लें म्हळ्यार आनी हांव कोणाकय वर दिवच्याक आलोचना करता म्हूण तो लेक्को म्हूण सांगून कृष्ण आयास जाल्लो तशी दाखयली कय. हांगा नरकासुराक भारी संतोश केलो कृष्ण आयास जाल्लो म्हूण सांगून कडेन सत्यभामे ती कसो करता शार्ंग नामक धनुस न्हय शार्ंग धनुस कृष्णालो तो उबारून ती युद्ध करता युद्ध करतना नरकासूर एक स्त्री न्हय ती कसं करतली म्हूण लेखून तिका पराभव करूं कितले प्रयत्न करता म्हूण ना जाल्यार ही एक क्षण भितर ताका लातांतूल आयुध पडयसिता रथूच पुड्डी करून घालता. शतघ्नी निजावन थंय एक तात्पर्य निर्णयांत कृष्ण शतघ्नी गिळून आयास जाला म्हूण दाखोवन घेवन तिका सांगता की भामे तूं युद्ध करतवे ಸ್ವಲ್ಪ वेळ म्हूण सांगून तशी सतीबामेल हातांत ते युद्ध करचे तसली शस्त्र दिता ती कसं करता शार्ंगधनुस काडटा की कृष्णाला न्ही रथ न्ही ताका तागेल्या हातांत उरले आयुध नाश करून सोडता म्हूण कडेरी कृष्णा भारी संतोश जाल्या बरें दाखोवन घेवन सत्यभामेक आलंघन करता कय मागीर आनेक रथ रायलो तो कोण नरकासूर म्हळ्यार एक रथ हिणें नाश केला न्हय आनेक रथार येवन तो वापस अस्त्र उडोवचा सुरू करता कुडले नरकासुरा चक्रायुधान मारता. हांगा सत्यभामे तशीची म्हाका युद्ध करून तागेले बारी आयास जाल्ले म्हूण सांगून दाखोवन घेतकय कडेन कृष्ण तिका पटोवन धरतकय तिगेले हुम पळय पुशीतकय म्हाका भारी संतोश जालो तुगेले युद्धान म्हूण सांगून ती तागेले गळ्याचे आभरण काडून तिगेले गळ्याक घालता म्हूण येदोळ ते रुक्मिणीक दिनीन तिला हार तिका दिल्ली म्हूण सांगून तिका संतोश जाता थंय पारिजात दिला म्हूण पळयलें न्हय हांगा हार मेळ्ळे म्हूण संतोश जाता ते निजावन हार खंयचे म्हूण हरिवंशांतू येत विशय तो बलिचक्रवर्ती यज्ञा वेळार बलीले दान घेतना ते बलिले आसूचे ते मूल्य हार आस पळय ते घेतिले की कोणें त्रिविक्रम जावन दान घेतना तशी जाल्यार फुडली हरिवंशांत हें मेळटा आत हरिवंश वपास ते ग्रंथ पळय बदलायसत रस्ता एकल्यान बरयलें तशी एकल्यान आसना मूल हरिवंश तेंचे आत दिसना म्हूण म्हणटाची फुडली हरिवंशांत त्या विशय आशिल्ले म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची. तशीची आत नरकासूर कृष्णाक तिरस्कार करून कृष्णाला युद्ध केलेले दिकून तो अंधतामास लोकांक वतकी तागेले मंत्री पुत्र सकट जन ओटुची जाल्यार नरकासुरा लांगांत तो देवाल अंश म्हळ्यार देवाल पूत म्हणूंका जाल्यार कोण आशिल्लो तागेलो आंगांत देवते म्हळ्यार वायू देवते आशिल्लो तो वायू कृष्णाला देहांत वचून पावता. कृष्ण सत्यभामे ओटू नरकासुराले अंतपुर पळोवच्या वता थंय नरकासुराल अंतपुरांत थंय वचून पळयता तो कोण आशिल्लो थंय भगदत्त म्हूण म्हणलेलो तो नरकासुराल पूत आशिल्लो
तो तो अंतपुरा वतना थंय नरकासूर आली बायल ती कसं करता म्हळ्यार ती थंय भूदेवी दिसता कृष्णाक कळ्ळें. नरकासुराल अंतपुरान नरकासुराल लावसून ती ती कसं करता आदी तिले कर्णकुंडल काणू कृष्णाल चरणार दवरतकय आनी तिगेल नत्तु जता भगदत्त नरकासुराल पूत भगदत्त म्हूण ताका कृष्णाक समर्पण करतके कडे कृष्ण म्हणटकय हें प्राग ज्योतिषपुर तुमगेलेची तुमी बैसून राय जावन अधिकार घेव का म्हूण सांगून प्रागज्योतिषपुरान तो भगदत्ताक अभिषेक करयसिता सर्व किरात राज्य म्हळ्यार तो राक्षस नरकासूर म्हळ्यार आसुरी बुद्धी तांकां किरात बुद्धी तसले ताका भगदत्ता त्या किरात राज्य अधिपती जावन दवरून फुडें रुद्रान महादेव रुद्रान कुबेरायक हस्ती दिलेली सुप्रतीक म्हणून भारी बलिष्ठ जावन आशिल्ले हस्ती ते कुबेराला दुखून बलात्कारान नरकासुरान अपहरण केलेले कय ते भगदत्ताक दितकय यो कळ्ळें. तो सुप्रतीक हस्ती तागेल हस्ती ताणें कोणाल कुबेराल हस्ती तागेल्या दुखून नरकासुरान अपहरण करतना ते हस्ती मिगेली म्हाका मेळका म्हणलेले आशेन कुबेर भगदत्त जावन नरकासुराल पुतू जावन आविर्भाव जाल्लात तशी म्हणटना तागेले हस्ती ताका दिल्ले बरें जालें कृष्णान त्या हस्ती भगदत्ताक दिल्ली आनी भूदेवीक सांत्वन केल्लें आनी समुद्रा दुखून भायर येयले 4 दंताचे 60,000 हस्त्यो ते नरकासुराले आशिल्ली ती पुरे द्वारके सक्सायितकय हरिवंशांतू हस्त्यो 20,000 म्हणला विष्णू पुराणांतू 6,000 म्हणला 4 दाड्याचे हस्ती 6,000 जाल्यार हांगा 6,000 हस्त्यो 60 न्ही 6,000 हस्त्यो द्वारकेक भेटयतकय कृष्ण. तशी नरकासूर कितलेकी जनाक युद्ध कोरून सोलवानू तांगेल्याक पुरे कितली सकडी भांगर रत्न राशी घाल्ला म्हणनाके नरकासुरान तागेले बॉक्कसांत विंगड रायांक सोलवान तांगेले अरमने दुखून तांडून हाडलेले कुशागरा दुखून तांडून हाडलेले पुरे ते पुरे कृष्ण तागेले पट्टणाक पेटयता म्हूण. मागीर नरकासूर निरतील वट होराट करता आनी तागेले वश आशिल्ले महाबलिश्ट जावन आशिल्ले उत्तम राक्षसांक पुरे आपयतके निरतील वटो कोण होराट केलेले नरकासुरान निरती राक्षस नैऋत्य दिक्कांत तशी तांकां पुरे वशा घेतिले ते महाबलिश्ट उत्तम राक्षस नरकासुराल राज्यांत आशिल्लीत न्हय ते पुरे राक्षसाल पाटेर घालून कृष्ण ते पुरे रत्न राश कोरून गोणीक घालून म्हणटा पळय ती गोणी पर तांगेले गळ्यार पाटेर दवरून पुरे द्वारके होरका म्हूण सांगता हस्तीकय तांगेले ओट पेटयता जल्वे. नरकासुरान युद्धांत रायांक गेलवून पुराय रायांक गेलवून हाडलेले सन्न कन्या म्हणटाच कसं न्ही त्यांनी त्रापश्यत कन्यका स्त्री म्हूण म्हळ्यार कन्यका चेल्यो म्हूण म्हळ्यार तांणी आनीकी वहिश्टी जायनी आशिल्लीची तसले चेल्यांक मात्र न्ही भारी चांग कय त्यांनी चेल्यो पुराय व्रत करून नियम करून आशिल्लेची 16,000 आनी 100 जन 16,100 जन राजकुमार्यो थंय आशिल्लींची ते तांत भितर पुराय राजकुमारी म्हणून आमी सादारण जावन भागवतांत कृष्णाल काणींतू सकट पळयता जाल्यार तांत कितलेकी जन देवता कन्यकय कितलेकी जन गंधर्व कन्यकय ह्या परे मध्वाचार्य सांगता तांत देवकन्या गंधर्व कन्या आशिल्लीची तांतू त्वष्ट्रा प्रजापतीले चेल्ली जावन आशिल्ली कशेरू ती देवकन्या त्वष्टा प्रजापती तो आदितीले चेडवालांतू एकलो तो 12 आदित्यांतू तांणी पुरे ती कशेरू म्हणलेली सुरवेक ताजे नंतर बरलेले पुरे ते देव आशिल्ले 16,100 म्हळ्यार 16,100 जन त्यांनी कोण म्हूण देवकन्या गंधर्व कन्या म्हळ्यार तांणी पुरे अग्नीले पुत्रकय अग्निपुत्र तांणी कृष्णाल बायलो जेवचे खातीर स्त्री जावका आमी म्हूण सांगून तपस केल्ले विशय कुर्म पुराणांतू येता. तशी भार्यार्थ्वार्थे वासुदेवस्य योषित तनुम तासाम इच्छतीनां समीरः अदाद वरम तपसा आराधितः सन् स्त्री भूतास्ते बदरीं संप्रजग्मुः म्हूण म्हळ्यार कृष्णाल बायलो जावका म्हणून स्त्री जन्म जावका म्हणून तपस केलेले कय वायुदेवा तपस केले तांणी वायून तशी वर दिले स्त्री जावन जाली नंतर तांणी पुरे बदरीक चमकलिलींची. तशी
बद्रीक चमकल नंतर थंय वेदव्यास आले सेव करून नाशिल्लीच की मागीर तांणी अप्सरा जन्म पावलींच की मागीर अप्सरा जन्मा नंतर ಕೆಲವು ರಾಜವಂಶಾಂತು ಜನ್ಮ आयलीची ಕೆಲವೊಂದು सर्गांतु देवकन्निकी जन्म आयलीची जाल्यार कृष्णाक लेची ಒಟ್ಟು वर्डी जावक म्हण तेदन दुखून आराधन केलें जन्म जन्मांतराचें आराधन जालें न्हू तांगेली तशें जावन कृष्णू तांगेल बायलो जावन कृष्णू तांगेल बामण जावन मेळ्ळो म्हण म्हळ्यार सुरवेक नारदान येवन तांकां सांगूस कृष्ण येता नरकासुरा मारता तुमकां बंधना दुखून सोडवायस न्हू तो तुमकां वारडी करून घेता म्हण तेदन दुखून तांणी व्रतनिश्ठ जावन आशिल्लीची म्हळ्यार कसले तांणी एका वेळी म्हळ्यार पुडी परे व्रत न्ही करतना एक पंती घालची बामणां लोटो आसतना दोन पंती घालची बामणान दूर चमकला आमकां विरह बामण ना म्हण सांगूक केस सोडच्यो काय तांणी पंती घालून घेवचें ना अशें पळय आशिल्लें आतां पळय केस सोडून भोंवल्या पिशिशी मात्र केस सोडून कसले भोंवताची म्हण तेदन बामणाल विरहान तशें भोंवचें आशिल्लें तशें आनी पुरय दोन पंती घाल्यार थंय एक श्रृंगार म्हणून घेता तशें आनी व्रतनिश्ठ जालें ना एका मेणी धरप म्हळ्यार एक पंती घालची तांणी कसले चंदाय करूं ना म्हणटा जर्त आनी काशाय वस्त्र न्हेसून इंद्रिय निग्रह करून घेवन तांणी व्रतनिश्ठ जावन आसाची तांगेल तपस्यो कसल्याक त्या व्रत पुरे कसल्याक म्हळ्यार कृष्णाक बामण जावन पावका म्हण सांगून नरकासुरान तांकां कितले केस कडेन आमिशे दाखोवचे आसा अशी ह्या नेसाची त्या नेसाची हे भांगर घाल्या त्या भांगर घाल्या ह्या हार खाया त्या हार खाया मस्चंद करून पळयता हांव तुमकां म्हण कसं आमिश दिल्यार तांणी तिरस्कार करताची तशी तिरस्कार करून तांणी नरकासुरा कृष्णान मारका मी कृष्णा वारडी करून घेवका म्हण राखून रबिलेची निचावन कसं कोचस तांणी रमावेश आशिल्लो तांगेलो म्हळ्यार लक्ष्मी आवेश आशिल्लो देखून कृष्णान तांकां वारडी करून घेतिल्ली शिवाय नानांतल्या कृष्ण तांकां स्विकार करना कृष्ण कसो करता विंगड डोली बसून तांकां बारक एक पेटयता हांकां अजान देवते तांकां समान जावन असो गूण हे स्त्रियांक आशिल्ले म्हण अजान देवती म्हळ्यार देवजातीन तूं जन्म आयलींची तो इंद्राल पुतो जयंतनी आस पळय तांगेल म्हणगे एक तागेल ते अजान देवते हातूंत तो इंद्राल पुतो देवेंद्र तशी हे पळय अजान देवतेक समान जावन आशिल्ले अग्निपुत्र तांणी लक्ष्मी देवी आराधना केली की इत्या म्हळ्यार स्त्रीत्व प्राप्ती जावका म्हण सांगून वायूले आराधन केलेलें न्हू तांणी वायून तांकां स्त्रीत्व प्राप्त जाता म्हणलें न्हय तांकां तसो स्त्री जावन नासल्यार मात्र पावना कृष्ण वारडी कोण घेना कृष्णा लंगसंग जावका म्हळें आशेन तांणी लक्ष्मी देवीक आराधन करताची लक्ष्मी देवीक आराधन करून लक्ष्मीन संतोष पावतार तिगेल आवेश तांणी निमगेताची तशें जावन लक्ष्मावेश तांगेल्या आंगांत आशिल्लो देखून कृष्णाला अंगसंगा तांणी पात्र जलींची जाल्यार इंद्रादी देवते पशी श्रेष्ठ म्हणून घेतले तांणी म्हूण सांगू येता आतां कृष्ण कसो करता म्हळ्यार तो गरुडाल इंद्राले मणिपर्वत ताणें कांपून हाडलेलें न्हू नरकासुरान न्हय आक्रमण करून हाडलेलें न्हय आतां तागेल स्वतू ताका दिवका न्हय म्हूण सांगून तो कितलो 200 योजना विस्तीर्ण आशिल्ली की 200 योजना म्हळ्यार एक योजना म्हळ्यार 100 मैली 200 योजना म्हळ्यार 200 × 100 पळय 20,000 मैली विस्तीर्ण आशिल्ले तसले इंद्राले मणिपर्वत आनी केदनाय अमृत देवूंचे तसले वरुणाले छत्र हे दोनी कृष्ण तागेल्या हातान उबारून गरुडाल वयरी दवरयसिता आनी सत्यभामे घेवन गरुडा वयरी चडलो तो गरुडा कसले आयास जैनी कृष्णाल जडा म्हण सत्यभामाल जडा म्हण ताजे नंतर पर्वता जडा म्हण कसं जाल्यार गरुडा कसले आयास जैनी तो आनंदार उब्बून बत्तकी आनी स्वर्गाक पावलो तो वचून थंय सर्व लोकपालक कृष्णा तुगेल मणिपर्वत घेवन येयला म्हूण म्हणटना सर्व लोकपालक येद्रा येवन ताका स्वागत करताची इंद्राला वचून सांगताची तुगेल मणिपर्वत हाडला म्हूण कृष्ण ते भितर इंद्राला रमन प्रवेश करून गेले सत्यभामा समेत जावन आशिल्लो इंद्र सत्यभामा समेत जावन आशिल्लो कृष्ण शची समेत जावन आशिल्लो इंद्र कसो करता शची घेवन येवन आदरपूर्वक सत्कार सकड करता आनी तेदना कृष्ण कसो करता तिगेले कुंडलस पळय आदितीले ते तिका दिता सर्व देवते सर्व ऋषी मुनी कृष्णा वंदन करताची थंय कृष्ण अदितीक मात्र कृष्ण सत्यभामी देव म्हूण कळना ती तांकां आशिर्वाद करता खंय कसो न्हय तांणी तूं मेगेल चेडवाल बरीची म्हूण सांगून कृष्ण आशिर्वाद करता तशी कृष्णाक कोण अदिती आशिर्वाद करता विष्णू पुराणांत ते विशय मागीर ताजे नंतर
कृष्णाक इंद्रू तुक जाय जलल कडेन विहार कोरिता म्हणताना सत्यभामेल वटो नंदनवन प्रवेश करतके कृष्ण सत्यभामेल वटो थंय विहार करतना त्या नंदनावन आणतो ती एक पारिजात वृक्ष पळीत त्या तांतून जावन रत्न स्वर्ण सकडी जेवचित असेल रत्ना फूल काही स्वर्ण फूल काही या पुरेच्या तरस पारिजात म्हणाले एक उत्तम वृक्ष नंदनावनांत पळीला त्यानं सत्यभामे भारी संतोष केल की हसली की कृष्णाला पळेल की कृष्णा ये घर ये रुकूची मी गेले घरान तू म्हाका जाव का म्हण म्हणतना कृष्ण कसं करता जायता म्हण सांगून तो ते निकळून काढतं की पण सामान्य स्त्री आणि यांचे नव करचे तिका आशे जाल्यावर दाखवून दिता कृष्णाला आनी निमगिता हें रूख खंयचो पळय हाका पवळ्याची पाळस भांगराच कांडस इंद्रनीलमणी पल्लेसची माणिक्याचे फूलस मोत्यांचे फलस वज्राचे केसरस मरकत म्हळ्यार पच्चो तज्जे रेंबे ಕೊಂಬೆस हें इतली चंद रूख मेगेल्या आंगणा दवरले म्हूण जाल्यार तुका मेगेल वयर मस्त मोगस म्हूण हांव लेखता आनी तुगेल पत्नी आला तूं पुराय म्हाका उत्तम स्थान मेळ्ळें म्हूण लेखता तेन्ना कृष्ण म्हणटा की समुद्र मतंजतना उद्भव जालेले पारिजात वृक्ष ये तेदन हांव देवेंद्रा दिल्लेले आशिल्ले कोणें अपहरण करतावे समनय नवे आत्ता आनी एक कसं म्हळ्यार देवेंद्राल वृक्ष जालेले देखून सर्व देवते हे वृक्ष वांचूचे येताचे हांव घोर युद्ध कोरका जायत पळया नाका न्ही मरच्या म्हण सत्यभामे आयकनाका इंद्राल अरमनेंत हांव इतली वेळ आशिल्ली म्हूण शचीन म्हाका एक आजी फूल दिलावे ना न्हय ती कितली माळण घेतला तिणें तिगेले अहंकाराक शास्ती कोरका जाल्यार तूं इंद्राक सलवाका बद तुका मेगेल वयर प्रीती आसवे हें रूख आमी होरकां कुडले कृष्ण प्रीती ना म्हणतवे तो सीदा ते पारिजात वृक्ष निकळान गरुडाल वयर दवरतकय तो दवरतना गरुडाल वयर तो चडलो म्हणटना शचीन सांगून सोडलो की कसलें मिगेल रूख तीन वेल्लो म्हूण हांगा सत्यभामे अहंकारान पारिजात अपहरण केल्लें म्हणून ते पारिजात वृक्ष खंयची उद्यानवन आशिल्लें पळय तें नंदनवन ताजी कावलुगारान राखवलीन पुरो येवन शचीला देवेंद्राले सांगली न्हय शचीक भारी अपमान जाल्ली की तेदन बायल मनशाला बुद्धी न्हय ती प्रेरण करता देवेंद्राक पळय म्हाका म्हूण तूं दवरलेले रूख तीन होरका जाल्यार कसल अहंकार पळय तिका म्हूण सांगतना देवेंद्राला आंगार तेदन एक असुरावेश आशिल्लो की ताका कोप येयलो की पळय ताजे पयशी फुडें कृष्णाक ताणें सन्मान केला सत्कार केला अदिती कर्णकुंडल दिवं केला तो श्रेष्ठ म्हूण ताका कळला मेज्यान जायनाशिल्लें काम कृष्णान करून हांडिला म्हूण सांगून कृतज्ञ जावन आशिल्लो इंद्रू एक घडी भितरी तागेलें मन होवन तो युद्धा बायसून चमकला असुरावेश म्हणचे आमगेले जिवनांत आमी मस्त घटन पळयता पळय शांत आसता मन खंयचेय एक विशय प्रक्षुब्ध जाता कसं की उलन वता बोमारून वता कसं की वायट जावन वता एक क्षणा विशय तो मागीर अनेक क्षणान तूं पश्चाताप जाता हाकाचे असुरावेश म्हणचे कली धरचे असो कसं तुका लांगा कली रिगलावे तशी बोमारता कसं लेक तशी करता कसं लेक म्हणाचे तशी आतां हें असुरावेश तागेले देवेंद्रा लांगा आशिल्ली देखून वज्राय धरला की ऐरावता वैरी तो युद्धा बायसोर येयला कृष्णाल वैरी सर्व दिक्पालकान ताका अन्सर सुका इथे म्हणा तांगेल रायतो सर्व जन तांगेल वाहर घेवन येयल्याची हांगा कृष्णालेक होराट कोरच्याक आयिल्ले ती देवतेंक पुराय सत्यभामी कसं करता तिची शार्ंगधनुस काणू उत्तम बाण ताका शार्ंगधनुसाक घालून ती होराट करतकय म्हणटना इथे तीन केल्लो जेन्ना दिसता कृष्णाक असं बल ना म्हूण सांगून तीन तशें करचे इथे ती युद्ध केलेलें तितले सत्यभामी समीत बामणां मेकून वता आशिल्ली म्हूण लेखल्यार न्हिजावन कसलें म्हळ्यार तीन देवेंद्रा दाखयलें की तागेले बायल हामच इतलें युद्ध करता म्हूण जाल्यार तुका तागेले वट युद्ध करल्यार परिस्थिती कसल जेवच्या पुरो म्हूण सांगून ती दाखयता म्हूण सांगून म्हणटात अशी तशी पळोवच्या जाल्यार सत्यभामी कुबेराल वटू युद्ध करता ताका निरायुध करता गरुड वरुणाक तो मकर वाहन जावन येयलो मकर वाहन म्हळ्यार सिसडी बैसून युद्ध आयलो सिसडी समेत समुद्रा उड्डयत के गरुड आनी मुख्य वायूस न्हय तागेले पूत वायू तो पुरय तो मान न्हय वहनी यम अग्नी यम हांनी पुरय
असुराविष्ट जावन असेल विंगड विंगड देवते पुरे कृष्णा लोट युद्ध आयल्यांचे कृष्ण कुडले शार्ंग धनुस धोरणो तो तंगेले स्वरूप तागेल स्वरूप तो देव म्हणून कळची तशी तांकां कोळ दाखोवन तो युद्धा चमकलके त्या वेळार तांकां ज्ञानोदय येयले ह्यो सामान्य न्ही शार्ंग धनुस धरला म्हूण जाल्यार ह्यो सामान्य न्ही महाविष्णूची म्हूण सांगून युद्ध त्याग करून तांणी चमकलीची म्हूण केवल ते शार्ंग धनुस धरून त्या धनुसाचे ठेंकार करतनाच तांकां ह्यो सामान्य न्ही ह्यो परमात्मूच म्हूण तांकां कळ्ळें तशें तांणी युद्ध सोडून ताका पांयपण चमकलीची म्हूण सांगून तेदे भितर देव ती चमकलीत न्हय इंद्राल सहाय कोणें ना न्हय शिवो आयलो काय रुद्र येयलो काय रुद्राक कृष्णान शार्ंग धनुसान मारले तो बाई धांवलो गरुड कसो करता नंदीक दूर उडोवन सोडता काय नंदी थंय दुखून धांवता काय तशी इंद्रू कृष्णाला वयर वज्रायुध प्रयोग करता कृष्ण ते दावातान धरता म्हणटना इंद्र त्या वज्रायुध ताका सोडल्या कोणाकय उबारूं जायना तागेले पयशे वयरच्यान मात्र उबार येता म्हूण आशिल्लो ह्यो सामान्य न्ही ह्यो कोण देवू दिसता कृष्ण दिसता केल्लें चूक जालें म्हूण सांगून ताका दिसलें की इंद्र दूर चमकले कडे त्या वेळार इंद्राक सत्यभामे चाळील की तिणें हांसली की युद्ध आयल तशी धांवता वे म्हूण सांगून तेदना तो सांगता की म्हाका गोतस तो सामान्य न्ही जगज्जनक जावन आशिल्लो परमात्मा म्हूण म्हाका कळ्ळा आतां हांव धांवल्यार तो कसले लेखना इत्याक म्हूण म्हळ्यार वापचून जोर करूं येता चढून धांवनाचे वे तांत अपहास्य करचें तसल कसस आमी बापचूक बिल्ल्यांची म्हूण सांगून धक्कोच्या धांवतरस म्हूण सांगून म्हळ्यार ते कारणच ताका कसलें म्हळ्यार अपहास्य कसं करता ती धांवतना सांगता की इंद्रा राब राब धांव नका तुगेल बैले शचिक तूं मात्र एकलो पौरुषवंत म्हूण सांगून मनास आतां तूं धांवील पळयला रे ती तूं हेड जावन धांवन येयला म्हूण सांगून तुका वापस धांवडाचें आसा म्हूण सांगतना इंद्राक असुरावेश पुरे चमकले तेदन सांगता की तो कसं न्ही तुमगेल्या जर आमी बाल्य चापल्य चेडवाल बुद्धी दाखोवची तितलेची म्हूण सांगता आनी इंद्रा कृष्णा लागीं क्षम घेता शरण जाता ताणें केल्ले चुकीक मणिपर्वत शिखर ताका दिता आनी कृष्णाक नमन करून अर्जून म्हळ्यार तागेलो अंश न्हय ताका सर्व प्रकाराचें रक्षण दिवका म्हणून मागता तो तेन्ना कृष्ण सांगता की केदोळ तई भुंयचेर राव आसा तेदोळ ते अर्जुनाक पराभव म्हणलेले ना म्हूण अर्जुना खातीर ते वर घेतले वैबे इंद्रो कृष्णाक नमन करून प्रसन्न दृश्टीन खुशीर कृष्णा पळयता आनी तो तागेले घरा वता थंय तागेले अमरावतीक वता हांगा कृष्णाक वस म्हूण सांगला वो कृष्ण अमरावती दुखून तागेले द्वारावती वचूंक न्हय द्वारावतीक तो प्रवेश करता यादव पूरे ताका सन्मान करताच की सत्यभामी कसं करता ती गेले घराचे आंगणांत मणिपर्वता शिखरय पारिजात वृक्षय ती दवरी म्हणटा कृष्णाक तो थंय व्हरून दवरता मागीर कृष्ण हांगा 16,100 ಚೆಲ್ಲಿಯಾಂ ಕಳ್ಳನ ತಂಗ ಪುರೇ ಬಾರಡಿ ಕೊರ್ನ್ घेवन ತಂಗ विंगड घरांत दवरून घेवन तांगे लोटी संसार करून आसता म्हण मागीर कृष्णाक चेडूं जल्लो विशय येता पळया कृष्ण एकक कन्येलांत दद्दा जंचल्ले चेडवांक आनी एक चिले चेडवांक जन्मिसीत कै प्रती कन्येक ते 16,100 कन्यांक एकक दद्दा चेल्ले एकक चेल्यो म्हळ्यार प्रती एकल्यांक इक्र चेडूं तंत भितरी मात्र न्ही रुक्मिणी कयनी तशीची रुक्मिणी मागीर अष्टमहिश आसा पळय तांकांय दद्दा चेडवां एकक चेल्यो जाता म्हूण सांगून म्हणटाचे तंतू केलव प्रद्युम्न सांब भानु चारुदेशन आनी पुरे कोण म्हूण सांगून दिताची विभस्वान म्हणलो सूर्याल भाव सवित्र आमी द्वादशादित्या भितर सवित्र भगत त्वष्टा ते पुरे येता पळय तंतू सवित्र कृष्णा लिमती सत्यभामेक जालो ताका भान म्हूण नांव दवरताचे रुक्मिणीक चारुदेशन म्हूण म्हणलेले चल्लो जालो रुक्मिणील पूत चारुदेशन मागीर तद नंतर चारुदेशन कोण म्हळ्यार गणपतीला अवतार कृष्णाले सर पुरे चेडूय देवता समूहाक आशिल्लीची
तशी द्वारकेन द्वास जावन आशिल्ले जनांतूय सामान्य म्हळ्यार कोणेय नाशिल्ले तांणी पुराय देवांश संभूत जावन आशिल्लीची. तशी कृष्ण द्वारावतीन तसं चेरडून पुराय व्हड्ड व्हड्ड जल्लींची. त्या वेळार एक पंत रुक्मिणील पूत प्रद्युम्न तो सांब जांबावतील पूत सांबावट्टू पाताळांत दिग्विजय कोरून येता म्हूण सांगून वता. सर्प पुरे तांकां कृष्णाल पूत म्हणून गोतना अशी अज्ञानान तांणी युद्ध करताचे. प्रद्युम्न सांब पुरे तांणी सर्पांक पुरे सोलवान वासुकीक गेलवताची आनी तांगे लागीं कितली रत्न समूह आसा ते पुरे वश करून घेताचे. तशी आतां तांगेले दिग्विजया विशय प्रद्युम्ना विजय हे विशय आमी प्रद्युम्न दिग्विजया विशय चमकल्ले वासुकील राज्य गेलवलेलें ते पळयलां आनी तांणी खंय खंय युद्धां वताची कसं करता ह्या बाईचे दिसाक आमी पळोवया. संगील सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.